बातमी पुणे जमीन व्यवहार प्रकरणातली आहे। शीतल तेजवानीच्या कालच्या चौकशीनंतर सह्या करणाऱ्या 275 मूळ मालकांची चौकशी केली जाणार आहे। पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या 275 जणांची आज चौकशी होते। 275 व्यक्तींमध्ये काहींची कागदपत्र सामूहिक आणि वैयक्तिक स्वरूपात तयार। महत्त्वाची अपडेट या प्रकरणी समोर येते। शीतल तेजवानी हिची चौकशी झाली त्यानंतर सह्या करणाऱ्या मूळ मालकांची या प्रकरणात चौकशी होणार आहे। पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या 275 जणांची चौकशी करण्यात येईल। तर आजपासून या चौकशीला सुरुवात होणार आहे। ज्या मूळ मालकांच्या या जमिनी आहेत त्यांची चौकशी आता या प्रकरणात सुरू होणार आहे। 275 जणांची आज चौकशी होणार आहे। काहींची कागदपत्र सामूहिक आणि वैयक्तिक स्वरूपात तयार आहेत। शीतल तेजवानीच्या कालच्या चौकशीनंतर सह्या करणाऱ्या 275 मूळ मालकांची चौकशी होणार आहे। पार्थ पवार यांचं नाव या जमीन घोटाळ्यात आलं त्यानंतर विरोधकांकडून अनेक आरोप करण्यात आले आणि यात पॉवर ऑफ अटर्नी म्हणून नाव समोर आलं ते शीतल तेजवानीचं। त्यानंतर तिला ताब्यात घेत तिची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। आता या प्रकरणी पुढे काय नवं वळण लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। शीतल तेजवानीची चौकशी झाल्यानंतर आता मूळ मालकांची ही चौकशी होणार आहे। 275 व्यक्तींमध्ये कागदपत्रांसंदर्भात ही चौकशी होणार आहे। तर पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी यांचं नाव या प्रकरणात समोर आलं। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या माझ्यासोबत जोडले गेले। रोहन, कशा पद्धतीने ही चौकशी होणार आहे, काय माहिती येते? खरं तर काल देखील शीतल तेजवानी यांची पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी जी आहे ती पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये केलेली होती आणि आज जे महार वतनदार आहेत ज्यांच्या नावावरती ही जमीन मागील कित्येक वर्षांपासून असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ती शीतल तेजवानी यांनी केलेली होती। तर त्या 275 जणांपैकी काही वतनदारांना पुणे पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेने जे आहे ते त्यांच्याकडची माहिती आणि हा संपूर्ण व्यवहार कशा पद्धतीने केला गेला होता आणि शीतल तेजवानींनी नेमकं त्यांना काय सांगितलेलं होतं या सगळ्याबाबतची माहिती जी आहे ती या वतनदारांकडून घेतली जाणार आहे। त्यामुळे अगदी थोड्या वेळामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेमध्ये स्वतः जे आहेत हे सगळे वतनदार येत आहेत। त्यांची वकिलांसोबत आधी बोलणी चालू आहे। वकिलांसोबत चर्चा करून ते आर्थिक गुन्हे शाखेसमोर येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या वतनदारांकडून पार्थ पवार यांचं नाव घेतलं जाणार का, कारण का अमेडिया कंपनीच्या माध्यमातून हा व्यवहार झालेला आहे। शीतल तेजवानी यांनी काल EOW समोर आपला जबाब जो आहे तो नोंदवलेला आहे, परंतु सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने पार्थ पवार यांचं नाव कुठेही त्यांनी घेतलेलं नाहीये। अमेडिया कंपनी सोबत हा व्यवहार झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु या वतनदारांनी जर का जबाबामध्ये स्टेटमेंटमध्ये पार्थ पवार यांचं नाव घेतलं, अमेडिया कंपनीचे भागीदार पार्थ पवार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा व्यवहार झाला आहे असा दावा जर का EOWच्या चौकशी समोर जर का या वतनदारांनी केला तर निश्चितपणाने पार्थ पवार यांचं नाव जे आहे ते ऑन रेकॉर्ड या केसमध्ये येऊ शकतं। त्यामुळे या वतनदारांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे। अगदी थोड्या वेळामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हे सगळे वतनदार जे आहेत ते पोहोचणार आहेत। जी रोहन, आणि या वतनदारांच्या भूमिकेसंदर्भातली माहिती तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।